बातम्या विस्ताराने एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, असं विधान तानाजी सावंतांनी केलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत असंही तानाजी सावंत यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीची औलाद अशी आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचा प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल। दोस्तीत कुस्ती तानाजी सावंतांनी करू नये आणि आपलं राष्ट्रवादीवर टीका करण्याच्या नादामध्ये आपलं अज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू नये। तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीचा इतिहास सांगितला। तानाजी सावंताला एक सांगतो की या महाराष्ट्रामध्ये कुणाचं जरी सरकार बनलं तर ते सरकार राष्ट्रवादीशिवाय बनू शकत नव्हतं। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून स्टार प्रचारकांची यादी आता जाहीर झाली आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। एकूण 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे। नांदेडच्या मुखेडमधील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। 6 वर्षाच्या चिमुकलीवर 22 वर्षीय नराधमानं अत्याचार केलाय। 22 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आणि चिमुकलीवर उपचार सुरू आहेत। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मुखेड पोलीस ठाण्याच्या बाहेर जमावानं घोषणाबाजी केली। ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला कडक शिक्षा करा, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची ही मागणी आहे। मुखेड शहरामध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना घडली। एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे। काही नशेखोर मंडळींनी हा प्रकार केलेला आहे। मागे मी जिल्ह्यात वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की जिल्ह्यामध्ये नशेचे गोळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। तर प्रशासनाने तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस घ्यावी आणि त्या आरोपीला कडीतल्या कडीमध्ये शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर रस्त्यावर व्हीव्हीपॅट स्लिप्स सापडल्याचा प्रकार समोर आलेला होता। समस्तीपूरमध्ये व्हीव्हीपॅट स्लिप्स आढळलेल्या होत्या, मात्र या बनावट पोल स्लिप असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलंय। सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी स्लिपची विल्हेवाट लावण्यात निष्काळजीपणा दाखवल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। ब्रेकनंतर स्वागत। छत्रपती संभाजीनगर कायम ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। शिवसैनिकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना अंबादास दानवेंनी आश्वस्त केले। संभाजीनगर पालिकेत मागच्यापेक्षा आपले जास्त नगरसेवक निवडून येतील असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय। मागच्या वेळेसपेक्षा प्रत्येक ठिकाणी एक तरी जागा जास्त आम्ही निवडून आणून दाखवू, हो का नाही सांगा? एक तरी जागा आम्ही जास्त निवडून आणूच। महानगरपालिकेत 4-5 तरी जास्त निवडून येतील अशी आमची स्थिती आहे। हा संभाजीनगर आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं सातत्यानं बालेकिल्ला राहणार आणि आपल्याला सुद्धा या संभाजीनगरमध्ये शिवसेना डौलानेच आपला भगवा फडकवणार अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे।